मुलीच्या बर्थडेला आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. हा दिल्लीतला विषय नाही आहे, नंबर एक. दुसरा असा आहे की कोणी एखादा शुभ कार्याला बोलवला असेल, शुभ कार्य, तर ते जाण्यामध्ये चुकीचं नाही, एवढंच माझी याच्यावरती आहे. एकनाथ शिंदेने बोलवलं तर जाल तुम्ही शुभ कार्यासाठी? बोलवू द्या, बोलवू द्या. त्यांच्याकडे आता कोणतं शुभ कार्य आहे असं मला दिसत नाही, कारण त्यांची सगळी कार्य पार पाडली आहेत. तर एखाद्याने शुभ कार्याला कुठे बोलवलं असेल, मंगल कार्याला बोलवलं असेल, तर तेवढ्यापुरते कटुता दूर ठेवून जर कोणी गेला असेल तर त्याच्यावरती अशा प्रकारचे प्रश्न विचारणं किंवा बातम्या देणं मला काही योग्य वाटत नाही. ती काय राजकीय जागा नव्हती. ठीक आहे, आता विषय नवीन घ्या. हा, राष्ट्रीय पातळीवर जर खऱ्या अर्थानं बदनामी झाली असेल, तर राष्ट्रीय पातळीवर जर तुमच्या पक्षाची बदनामी झाली असेल तर त्याच्यामध्ये मोहित कंबोजचा विषय होता. नाही, ठीक आहे, आम्ही करू ना. बघा, शेवटी हा संघर्ष हा संपत नाही कधी, हा संघर्ष सुरूच राहतो. पण त्या कार्यक्रमाला, त्यांच्या काही कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. त्याच्यामध्ये थोड्या वेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते असं मला आत्ता मी वाचलं कुठेतरी. आणि मी बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीय दृष्ट्या पाहू नये. आणि त्याच्यावर प्रसाद लाडे यांच्या मुलाच्या लग्नाला ज्यावेळेस उद्धव ठाकरे गेले त्यावेळेस तुम्ही म्हटलात की ती भूमिका मला पटली नव्हती, किंवा ज्या प्रसाद लाडे ठीक आहे ना, शिवसेना दगड मारण्याच्या अनुषंगाने विधान केलं होतं तिथे जाणं मला पटलं नव्हतं. खरा शिवसेना बघा, हा राजकीय विषय नाही असं मी वारंवार सांगतो. तेव्हाही मी तेच बोललो, तेव्हाही माझं तेच म्हणणं होतं. त्यांच्या घरी कार्य आहे, विरोधकांच्या घरी सुद्धा आम्ही अनेकदा कार्याला गेलेलो आहोत. बाळासाहेब गेले आहेत, आम्ही गेलो, शरद पवार जातात, पण हे तेवढ्यापुरतं असतं. बाकी आमचा वैचारिक संघर्ष जो असतो तो थांबत नाही. सर, ठाकरेज आणि भाजपमध्ये कुठे ना कुठे प्रॉक्सिमिटी जवळ आलेत का? म्हणजे तुम्ही जवळ येत आहेत का राजकीय दृष्ट्या? असं कोणी सांगितलेलं आहे? मला असं वाटत नाही. तुमचे प्रश्न हे फार दूरदृष्टीचे नाही आहे. भारतीय जनता पक्षाबरोबरचा आमचा संघर्ष हा आम्ही सुरू केला नसून हा संघर्ष त्यांनी सुरू केला 2014 पासून. जसं इराणवर अमेरिकेने युद्ध लादलं आणि इराण लढतंय आणि अमेरिकेला माघार घ्यावी लागते किंवा इस्रायलला माघार घ्यावी लागते, आम्ही त्या भूमिकेत आहोत.